आज जनता न्यूज मराठी। रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या शिबिराच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी नागरिकांना देण्यात आला। महसूल व वन विभागाच्या पुढाकाराने आयोजित या शिबिरात महसूल, ग्रामविकास, आरोग्य, कृषी, नगर परिषद, महिला व बाल विकास आणि शिक्षण विभागाचे विविध स्टॉल उभारण्यात आले होते। 7/12 उतारे, विविध दाखले, आयुष्यमान कार्ड, आरोग्य तपासणी, कृषी योजनांची माहिती, बियाणे वाटप, पोषण आहार वितरण यासह अनेक शासकीय योजनांचा नागरिकांनी लाभ घेतला। या कार्यक्रमात राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की शासनाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी समाधान शिबिर हा अत्यंत प्रभावी उपक्रम आहे। यावेळी त्यांनी सांगितले की माणगाव येथील शिबिरात 106 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आला, तर 5 तालुक्यांमधील एकूण 2748 म्हणजे जवळपास 3000 लाभार्थ्यांपर्यंत विविध योजनांचा लाभ पोहोचवला आहे। आगामी काळातही हे अभियान अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। मंत्री आदिती तटकरे यांनी पावसाळ्यानंतर ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा केली। आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग आणि शालेय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही शिबिरे आयोजित केली जाणार आहेत। कार्यक्रमाची सुरुवात माणगावचे प्रांताधिकारी डॉक्टर संदीपान सानप यांच्या प्रास्ताविकाने झाली। त्यांनी समाधान शिबिराच्या उद्देशाची माहिती देत नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। या कार्यक्रमाला माणगाव तहसीलदार विपिन लोकरे, गट विकास अधिकारी शुभदा पाटील, तालुका कृषी अधिकारी किरण पडवळकर, शिक्षणाधिकारी, महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच 5 तालुक्यातील तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। याशिवाय माणगाव पंचायत समिती सभापती विलास शिंदे, उपसभापती मनीषा माळोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष केकाने, जिल्हा परिषद सदस्य असलमभाई राऊत, दिशा जाधव, पंचायत समिती सदस्य अलका केकाने, संगीता बक्कम, चंद्रकांत रोडे, बाबूशेठ खानविलकर, गजानन अधिकारी, रवी मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।